हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरेर्मः. सुतोवाच एवं चिंतयतो जिष्णोः कृष्णपाद सरोरुहं, सौहार्दे नाति गाढेन शांतासीत विमला मतिः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शमनकादिकांचा संवाद चाललेला आहे आणि कालपासनं अर्जुन आणि युधिष्ठिर यांचा संवाद चाललाय. युधिष्ठिर अर्जुनाला विविध प्रश्न विचारतो आणि इतके दिवस का लागले आणि तू आलास तर बोलत का नाहीस, असा पहिल्यांदा प्रश्न विचारल्यावर अर्जुन काय बोलणार आहे. या ठिकाणी अभ्यासकांनी असं लिहिलंय की किती दैव दुर्विलास असेल हा, किती दैव दुर्गती आहे की अत्यंत सख्य असलेल्या, अत्यंत प्रेमाचा पुतळा असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाच्या बाबतीत जणू काही कृष्ण म्हणजे दुसरा प्राण आहे आणि असा प्राण, बहिष्ठर प्राण आज नाहीसा झाला, आज नष्ट झाला, आज तो दिसेनासा झाला. ही घटना युधिष्ठिराला सांगावी लागते. म्हणजे त्याच्यावरती किती प्रचंड डोंगरा एवढा दुःखाचा आज आघात झालेला आहे आणि अशा प्रसंगी त्याला शब्द न फुटणं स्वाभाविक आहे. म्हणून तो सुरुवातीला म्हणतो, वंचितो अहम महाराज हरिणाबंधू रूपिणा, येन मे परिहृतम तेजो देव विश्वापनम महत. हे दादा, आज माझं सगळं तेज समाप्त झालं. आज माझा प्रत्यक्ष सखा, माझा मित्र, माझा सोबती, माझा सर्वस्व माझ्यापासून दूर गेला. मला त्यांनी या ठिकाणी वंचित केलं, मला बाजूला ठेवलं आणि स्वतः मात्र निघून गेला. यस्य क्षणवियोगेन लोको ह्य प्रियदर्शनाः, उक्थेन रहितो हे मृतक प्रोच्यते यथा. एका शब्दात त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे यस्य क्षणवियोगेन लोको ह्य प्रियदर्शनाः उक्थेन रहितो हेश मृतका. एखादा मृत झालेला माणूस, एखाद्या मृत पावलेला, तिथं शव त्याचं पडलेलं आहे, तेव्हा त्याकडे पाहून किंवा शवाला आजूबाजूला कोणी जरी आले तरी जसं त्याला काहीच त्याचं नसतं. ह्या प्रियदर्शनाः, कोणी जरी आले, भाऊ आले काय, पत्नी आली काय, नातेवाईक आले काय, त्या प्रेताला त्याचं काय बरं, त्याचं काही नाही. ज्याप्रमाणे त्या प्रेताला त्याचं काहीच नसतं, तसं आज मला सगळ्या जगाबद्दल वाटत आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्याप्रमाणे. आणि मग आपल्या संपूर्ण मागच्या घटनांचं स्मरण त्याला होतं, एक एक प्रसंग त्याला आठवतात आणि मग तो म्हणतो, खरोखर मी किती वाईट आहे. ज्या कृष्णाला प्रत्यक्ष परब्रह्म होतं ते, पण त्याला मी घोड्याचा खरारा करायला लावला, त्याला मी माझा सारथी बनवला. जो जगाचा नियंत्रक आहे, जगाचा जगडव्याळ अशा प्रकारचा रथ चालवतो, त्याला मी माझा सारथी केलं. किती मी दुष्ट आहे, किती मी वाईट आहे, किती मी नीच आहे. आणि त्या कृष्णाचे आता शब्द मला ते ऐकू येणार नाहीत. क्षणाक्षणाला ज्यांनी माझं रक्षण केलं, क्षणाक्षणाला प्रत्यक्ष हनुमान रामभक्त आहेत. हनुमानाची आणि अर्जुनाची एकदा अशा पद्धतीची स्पर्धा झाली. हनुमान म्हणाला की माझी शक्ती अमाप आहे, माझी शक्ती प्रचंड आहे. अर्जुन म्हणाले की तुझी शक्ती माझ्या बाणाच्या पुढे काहीच नाही. मग आता याला कसं समजून सांगावं, याला उत्तर काय. ते म्हणे काही नाही, मी बाणाचा असा एक
समुद्रावरती अशा पद्धतीने बाण पसरवितो आणि त्याच्यावर हनुमंताने जर उडी मारली आणि माझे बाण तुटले तर मी हनुमंताचा नम्र सेवक होईल आणि जर बाण तुटले नाहीत तर हनुमंताने माझं सेवक व्हावं. आता प्रश्न निर्माण झाला कृष्णाच्या पुढे, हनुमान हा माझा मागच्या जन्मातला भक्त आहे आणि अर्जुन या जन्मातला भक्त आहे, आता काय करायचं. पण आता काळ महत्वाचा आहे म्हणून कृष्णाने पुढचा विचार केला की जर हनुमंत पराजित झाले तर आपल्याला त्यांना अर्जुनाच्या रथावर बसवता येईल आणि अर्जुनाचा रथ कायम राहील. आणि झालं, समुद्रावर अर्जुनाने बाण पसरविले, संपूर्ण त्या बाणाचाच एक शय्या तयार केली, त्यावर हनुमंताने उडी मारली. पण कृष्णाने खाली चक्र सोडलं होतं, त्या बाणाच्या खाली चक्र गरगर गरगर फिरत ठेवलेलं होतं, त्यामुळे हनुमंताने उडी मारली पण बाण तुटले नाही. मग हनुमंत म्हणाले हरकत नाही, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. मग कृष्ण म्हणाले यांच्या रथावर बसायचं, तुम्ही युद्ध सुरू होणार आहे, यांच्या रथावर बसा. म्हणून कपिध्वज असा शब्द या अर्जुनासाठी वापरलाय. कपी ज्याच्या ध्वजावर आहे, कपी ज्याच्या रथावर आहे. तेव्हा अहो क्षणाक्षणाला कृष्णाने माझं रक्षण केलं. मी कृष्णाच्या सोबत कधी जेवण करताना कृष्णाच्या बरोबर, झोपताना कृष्णाबरोबर. त्याचप्रमाणे काही वेळेला कितीतरी वर्णनं आलेली आहेत की कृष्ण आणि अर्जुन एके ठिकाणी गेलेत आणि निवांत जलक्रीडा करीत थकून गेलेत आणि दोघे एकमेकांच्या अंगावर पाय ठेवून झोपलेत. का? अहो किती प्रेम, किती प्रगाढता. मग कधी विनोद कृष्णाबरोबर, त्याचप्रमाणे हास्य कृष्णाबरोबर, फिरणं कृष्णाबरोबर, राहणं कृष्णाबरोबर, प्रत्येक क्षणी कृष्ण सोबत आहेत. आणि आज हे कृष्ण मला सोडून गेले. मला अर्जुन कोण म्हणेल? त्याने वर्णन केलंय की हे निर्माण्युदार रुचिर स्मित शोभित. आणि कृष्णाचं हास्य काय, कृष्णाचं मोहमयी बोलणं काय, कृष्णाचं डोळे मिचकावणं काय आणि कृष्णाचं माझ्याकडे पाहणं काय. हे पार्थ हे अर्जुन सखे कुरुनंदनेती. कधी पार्थ म्हणावं, कधी अर्जुन म्हणावं, कधी कुरुनंदन म्हणावं, कधी कपिध्वज म्हणावं, कधी मला संपूर्ण धनुर्धारी म्हणून मला कधी हाक मारावं. संजल्पिता निंदे वृद्धिस्पृशानी. आता मला हे कोण हाक मारील? एक 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 शोक जो व्यक्त केला ना, या शोकाला सीमा नाही, इतका अपरिमित शोक. आणि भागवतकाराने तो आपल्या समोर प्रगट केलाय. हा अत्यंत करुणेचा आविष्कार. करुणात्म स्मृतीर लुठन हृदय मम माधवस्य. त्या माधवाच्या एकेका शब्दाने माझं हृदय आकर्षित केलेलं होतं. आता मला कोण म्हणणार? शय्यासन तरास विकथ भोजनादी. जेवताना कृष्ण बरोबर, झोपताना बरोबर. आणि काही वेळेला कृष्ण जरा असत्यवादी वागले की मी म्हणायचं वा रे वा, काय सत्यवादी तू, काय तुझी प्रतिज्ञा सगळी तो खोटी केली. कृष्ण हसायचे, हो हो, मग प्रतिज्ञा केलीस कशाला? मी हातात शस्त्र धरणार नाही, कशाला प्रतिज्ञा करावी? कृष्ण म्हणायचे अरे करावी लागती, युक्तिवाद येतो. पण कृष्णाने कधी माझ्या विरोधात शब्द वापरले नाहीत. कुमते रघम्ये. अरे अरे माझ्यासारखा कुमती मीच, माझ्यासारखा दुर्बुद्धी मीच. मला कृष्ण कळाले नाहीत. आणि मग सख्या प्रियेण सुहृदय शून्य शून्य. या आज मी हरलो. 4 गवळ्याच्या पोरांनी मला लुटलं आणि माझं धनुष्य तेच होतं, माझे बाण तेच होते, माझा रथही तोच होता आणि मी तोच होतो. फक्त काय नव्हतं? फक्त गोपाल कृष्ण नव्हता. हो, एखादा माणूस मृत झाला म्हणजे काय सगळंच असतं ना, कान आहेत, हात आहे, नाक आहे, पाय आहे, हात सगळे. काय नाहीये? प्राण नाहीये. प्राण नाही तर सगळं निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. सगळा देह निष्प्राण झाला. फक्त प्राण महत्वाचे, बाकी सगळं असून काय उपयोग आहे? प्राण नसतील तर त्या देहामध्ये त्राण नाहीत. म्हणून सगळं जागच्या जागी राहतं. म्हणून ते म्हणतात की सगळं माझ्याजवळ आहे. तद्वै धनुस्त ईशभस्स रथो हयास्ते. तेच घोडे, तेच धनुष्य, तेच बाण आहेत, तोच मी आहे, तोच रथ आहे. सर्वम क्षणेन. एका क्षणात सगळं समाप्त झालं.
वर्णन केले की कसं समाप्त झालं. तदभूत सदीश रिक्तम भस्मन हुतम. जसं एखाद्या भस्म म्हणजे एखादा अग्नी पेटवला आणि अग्नी समाप्त झाला, आता थंड झाला, झाले थंडील थंडगार मग ते ज्योतीने यातुनी. थंडील थंडगार झालं, मग आता त्याच्यात आहुती टाका म्हणे. आहुती टाकून उपयोग काय होणार आहे? जे थंडीत थंडगार झालंय त्याच्यात आहुतीचा उपयोग नाही. तसं माझं जीवन आता झालं. भस्मन होतं कुहकारा धमेव मुश्याम. याप्रमाणे हे ऐकलं. युधिष्ठिर म्हणाले, हे झालं कसं? मग त्यांनी सांगितलं, वारुणी मदिराम पित्वा मधून मदित चेतसाम. अहो यादव एकमेकांच्या मध्ये संघर्ष करू लागले, दारू पिले, सगळ्या दोघांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि एकमेकालाच मारू लागले आणि याप्रमाणे सगळ्यांचा अंत झाला. हरंती स्मरतिष्ठितम. भगवंतानी कंटकं कंटके नैव. यादव आपल्याला पुढे लोकांना दोईजड होतील म्हणून कृष्णानेच एकमेकांच्या मध्ये संघर्ष निर्माण केला आणि त्यांनाच ठार केलं. काट्याने काटा काढावा तसा भगवंताने हे पराक्रम केला. कंटकं कंटके नैव द्वयम चाभिषुती समम. आणि भूभार हरण केला. हे ऐकल्याबरोबर युधिष्ठिर म्हणाले, अरे या ठिकाणी अर्जुनाने कशा पद्धतीने हा सगळा शोक प्रकट केला हे सांगताना टीकाकार म्हणतात की द्वैत भाव हे शोकाचं मूळ कारण आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, एवं चिंतयतो जिष्णु कृष्ण पाद सरोरुहम सौहार्दे नाती गाढेन शांतासीत विमलामती. विमलामती. हा, कारुण्य निर्माण झालं, दुःख निर्माण झालं, पण दुःख समाप्त झाल्यावर मती शांत झाली. असं म्हणतात की कृष्णाने जेव्हा गीता सांगितली अर्जुनाला, भगवद्गीता, तेव्हा तो उपदेश त्यावेळेला ऐकून तो युद्धाला तयार झाला. युद्धही झालं, सगळं झालं, बरेच दिवस लोटले, 10-20 वर्ष लोटले आणि मग अर्जुन कृष्णाला म्हणला, कृष्णा मी गीता विसरलो. आणि पुन्हा कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पुन्हा नंतरही सांगितली. तेव्हा अर्जुन गीता यावेळेला ते म्हणतात की कृष्णाचं पुन्हा एकदा स्मरण झालं आणि पुन्हा गीतेचं ज्ञान याच्या मनामध्ये आलं आणि वासुदेवांघ्रिनुध्यान परिबृंहितरमहसा. त्यावेळेला पुन्हा एकदा गीतम भगवता ज्ञानम. भगवंताचं गीतेतून सांगितलेलं जे ज्ञान आहे, कधी यत्तत् संग्राम मूर्धनी, संग्रामाच्या काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये जे गीतेचं ज्ञान सांगितलं ते हा विसरला होता, ते आता पुन्हा आठवलं. काल कर्म तमोरुद्धम पुनरुद्ध गमत विभू. काल कर्म काय झालं? काळ लोटला, विस्मरणच झालं. एक जण गृहस्थ आले, आमच्या वडिलांना म्हणले, काय कुणीकडं? ते म्हणले, काही नाही, तुम्ही दिलेला गुरुमंत्रच विसरला हो, पुन्हा द्या. वडील म्हणले, पुन्हा देत नसतो मी. गुरुमंत्र विसरला हो. गुरुमंत्र काय विसरण्यासाठी दिलेला आहे का? पण काळ निघून गेला. अनेकदा घटना अशा घडतात, माणसं विसरतात, स्मरण राहत नाही, पुन्हा त्याचं चिंतन होत नाही. म्हणून ते म्हणतात काल कर्म तमोरुद्धम. कधी कधी तमोगुण, कधी कधी आपल्यामध्ये रजोगुण याचा उद्भव होतो आणि सात्विकतेचा विसर पडतो. म्हणून आता मात्र पुन्हा एकदा त्या गीतेचं स्मरण झालं असं भागवतकार म्हणतात की ती गीता अर्जुनाला पुन्हा आठवली आणि गीतम भगवता ज्ञानम यत्तत् संग्राम मूर्धनी काल कर्म तमोरुद्धम पुनरुद्ध गमत विभू. पुनरुद्ध, पुन्हा आठवली. अरे कृष्णाने आपल्याला सांगितलं होतं आणि मग सगळा संशय नष्ट झाला. म्हणून भागवतकार असं म्हणतात, टीकाकार असं म्हणतात की द्वैत भाव हे शोकाचं मूळ कारण आहे. द्वैत भाव हे शोकाचं मूळ कारण आहे. द्वैत म्हणजे तो आणि मी, आता कृष्ण निघून गेला, मी एकटा राहिलो, हे द्वैत, ते शोकाचं मूळ कारण आहे. स्थूल देह हे त्याचं कारण आहे. कारण आपल्याला स्थूल देह असतो म्हणून आपण देहाचा विचार करतो, म्हणून स्थूल देह हे त्याचं कारण. लिंगदेह त्याचं कारण, त्रिगुण त्याचं कारण लिंगदेह. लिंगदेहामध्ये हे 16 पदार्थ असतात, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी, हे सगळे, हे त्याचं लिंगदेह त्याचं कारण. त्याचं कारण काय? त्याचं कारण त्रिगुण, सत्वरजतम हे त्याचं कारण. त्रिगुणाचं मूळ अविद्या आणि अविद्या ही वेदांत श्रवणाने नष्ट होते. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे भान जेव्हा येतं तेव्हा
आपल्याला आत्मविस्मरण नष्ट होऊन स्वतःची जागृती येते आणि तो गुणातीत अवस्था होते. म्हणून त्यांनी म्हटलंय की कार्य अपार भक्तिभावामुळं हा भाव कल्लोळ उठला आणि बुद्धीचा कषाय नष्ट झाला. कषाय म्हणजे काय? कषाय म्हणजे गाळ. आपण चहा गाळतो किंवा काही वेळेला आपण चहा जरी नुसता ठेवला तरी आपोआप गाळ खाली बसतो. हा कषाय. तसा आपल्या अंतःकरणामध्ये जे काम क्रोध लोभ मोह आहेत, मद मत्सर आहेत, हे कषाय आहेत. आणि हे कषाय स्थिर मन झालं की खाली बसतात. अस्थिर मन असेल तर ते त्या चहामध्येच मिसळतो गाळ, पण थंड होऊ द्या थोडा किंवा स्थिर होऊ द्या, बरोबर खाली बसतो. तसं मन स्थिर करा, तुमचे हे सगळे मनातले कषाय खाली बसतील. म्हणून ते म्हणतात बुद्धीचा कषाय हा सात्विक वृत्तीतून नष्ट होतो. आणि हे गीता तत्व जे आठवलंय, कार्यकारण शोकस्य हेतु द्वैत भ्रमाः तस्य हेतु देहा तस्य लिंगम तस्य गुणाः तेषां भाव अविद्या तत्र वेदांत श्रवणेन ब्रह्माहम इति ज्ञानेन लीन प्रकृती नैर्गुण्यम भवति नैर्गुण्यात लिंगनाशः आणि ततः द्वैत लक्षण संशय छिन्नः असं टीकाकारांनी या ठिकाणी स्पष्ट शब्दात नोंदवलेलं आहे. तेव्हा म्हणून लीन प्रकृती नैर्गुण्यात लिंग द्वाद संभवः याप्रमाणे द्वैत भाव नष्ट झाला आणि विशोको ब्रह्मसंपत्त्या. विशोक आतापर्यंत शोक होता, सगळा शोक नष्ट झाला. कारण सगळं मनातलं जे आहे ना ते प्रगट झालं. मग शोक नष्ट झाला, प्रकृती लीन झाली, त्या त्रिगुणामध्ये प्रकृती लीन केली, त्यातून लिंगभाव नष्ट झाला. आणि ते म्हणतात याप्रमाणे निशम्य भगवान मार्गम. आणि आता भगवंतांनी कोणता मार्ग सांगितला होता, त्या मार्गावरती आपण जाण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वांच्या सोबत विचार केला. मथुरेमध्ये वज्राला भगवंतांनी निश्चित केलेलं आहे, वज्र तिथे कायम ठेवलाय. असं म्हटल्यानंतर युधिष्ठिर म्हणतात बस आता आपल्याला काही करायचं नाही. हे कुंतीने ऐकलं. कुंती बाजूला लपून ऐकत होती. कुंतीने कृष्णाचं निर्याण ऐकल्याबरोबर कुंतीने तिथंच आपला देह भस्मसात केला. कुंती ताबडतोब स्वतःच्या आत्मसामर्थ्याने तिने देह भस्मसात केला. त्यानंतर ते म्हणतात की या युधिष्ठिर आणि बाकी सगळे चिरवासा निराहारो, काही नाही, जुनं वस्त्र नेसले, त्याचप्रमाणे निराहार, आतापासून खायचं नाही, अन्न वर्ज करून टाकलं. आणि बद्धवा मुक्त मूर्धजाहा, कोणाशीही बोलले नाहीत. ताबडतोब आपल्या नातवाला राज्याभिषेक केला आणि तिथून आपले केस बांधले, मुकुट वगैरे काढून ठेवला, अलंकार काढून ठेवले आणि दर्शयन आत्मनो रूपम जडोन्मत्त पिशाचवत. एखादा जड असावा, मूढ असावा, दगड असावा, त्याप्रमाणे झाला प्रेत रूप शरीराचा भाव. बस प्रेतासारखं राहू लागले. तिथून म्हणले चला आता आपण उत्तरेकडे जाऊ. अनवेक्षमाणू निर्गात उदीचिं प्रवेशागान. उदीच अर्थात उत्तर दिशा, हा मुक्तीची दिशा आहे. याप्रमाणे या उत्तर दिशेकडे हे निघाले आणि विचार केला आता काही करायचं नाही, मागं पाहायचं नाही. याला स्वर्गारोहण असं म्हणतात. मागं पाहायचं नाही, मागचा विचार करायचा नाही. गतन्न शोचेत, मागचा विचार करायचा नाही, मागं पाहायचं नाही, पुढं पाहून चालायचं. आणि 5 जण त्याच्यात द्रौपदी 6वी निघाली. जाता 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 असं वर्णन महाभारतात केलेलं आहे की पहिल्यांदा द्रौपदी खाली पडली. द्रौपदी पडल्याबरोबर सगळे म्हणले हो द्रौपदी पडली, द्रौपदी पडली. का बरं म्हणले? ते म्हणले काय? युधिष्ठिर म्हणले पडू दे. का बरं म्हणले? ती आधी का पडली? त्यांनी सांगितलं की द्रौपदीने अर्जुनावर फक्त प्रेम केलं. सगळे पांडव तिचे पतीच होते, पण अर्जुनावर तिचं जास्त प्रेम होतं म्हणून ती पहिल्यांदा पडली. नंतर सहदेव पडले, नंतर नकुल पडले. सहदेव पडल्यावर भीमाने विचारलं सहदेव का पडले? त्याचं कारण आहे म्हणे सहदेवाला असं सारखा गर्व होता की माझ्यासारखा सुंदर कुणी नाही, म्हणून त्या गर्वाने त्याला खाली पाडलं, शेवटपर्यंत नाही पोहोचला. नकुल म्हणे तो अश्वविद्येमध्ये तयार होता, त्याला वाटलं माझ्यासारखी अश्वविद्या कोणालाच येत नाही, हा गर्व त्याला होता.
मग भीम तेही पडले. म्हणजे भीम आपल्या आधी ते म्हणले हो, कारण त्याला सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व होता. माझ्यासारखा मीच असं त्याला वाटलं, म्हणून तो पडला. अर्जुन त्यानंतर पडले, कारण अर्जुन जरी कृष्णाचा उपदेश अर्जुनाने ग्रहण केला होता तरी अर्जुनाला धनुर्धरत्वाचा अभिमान होता. त्यामुळं आणि फक्त धर्मराज स्वर्गाच्या दारापर्यंत आले. त्यांच्याबरोबर एक कुत्र होतं म्हणे, आणि यमराजांनी ते रूप धारण केलं होतं. ते कुत्र नव्हतं प्रत्यक्षात. मग धर्मराजाने आत प्रवेश करताच ते म्हणले नाही, कुत्र्याला प्रवेश नाही, प्राण्याला प्रवेश नाही, तुम्ही येऊ शकता. ते म्हणे येईल तर मी प्राण्यासह येईल, कुत्र्यासह येईल, नाही तर मीच प्रवेश करणार नाही. मग त्यांनी सांगितलं हरकत नाही धर्मराजा, तुम्ही या. आणि धर्मराजांनी कुत्र्यासोबत जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी दाखवलं की मीच यमराज आहे, मीच धर्मराज आहे. त्या कुत्र्याच्या रूपाने तो प्रगटला होता. म्हणजे प्राण्यावर किती दया होती याची हे त्यांना सांगायचं होतं. आणि धर्मराजाच्या बाबतीतही असं सांगतात की ज्या वेळेला कृष्णाने सांगितलं धर्मराजा आता मोठा कठीण प्रसंग आलेला आहे, तुला अधर्माने वागायला मी सांगत नाही. अनेक प्रसंग असे आले, अधर्माने कसं वागणार. एकदा प्रसंग तर असा आला की ज्या वेळेला युद्ध झालंय, 4, 5, 8 दिवस झाले, परंतु अजून सेना आटोपात येत नाही. तेव्हा धर्मराज म्हणले अर्जुना धिक्कार असो तुझ्या गांडीव धनुष्याला, धिक्कार असो. असं म्हणल्याबरोबर त्याची प्रतिज्ञा अशी होती की गांडीव धनुष्याला जो नाव ठेवेल त्याचा अंत करायचा, त्याला मारायचा. कृष्ण म्हणले आता मारा युधिष्ठिराला, तुमच्यातच संघर्ष होऊ द्या. म्हणले अजून युद्ध बाजूलाच राहिले, तुमच्या पांडवामध्येच युद्ध होऊ द्या. म्हणलं आता काय करू. तो असं म्हटला ना की तुझ्या धनुष्याचा धिक्कार असो. तेव्हा धिक्कार केला, कारण हे धनुष्य मला अग्नीने दिलेलं आहे, त्याचा धिक्कार जमत नाही. म्हणजे मग त्याला मृत्यू सदृश दोष लागला. मग आता मारा म्हणले त्यांना. कृष्णाला अर्जुन म्हणतात नाही कृष्णा उपाय सांग. कृष्ण म्हणाले धर्मराजाला 2-4 शिव्या देऊन टाक. मोठ्या भावाला शिव्या दिल्या म्हणजे त्याचा मृत्यू होत असतो, त्याचा मृत्यू समजावा लागतो. कारण अशी घटना पुढे आधी घडलेली एकदा. तेव्हा याप्रमाणे त्याला मृत्यू सदृश दोष लागला. यांनी त्याला शिव्या दिल्याबरोबर त्या दोषातून तो मुक्त झाला आणि तो मृत्यू पावल्यासारखं झालं. हे झालं शास्त्रीय मृत्यू, त्याला शास्त्रीय मृत्यू म्हणायचं. याप्रमाणे इकडे ही घटना अशी घडली की धर्मराजा तुला मी खोटं बोलायला सांगत नाही, पण द्रोणाचार्य आटोपत नाहीत, तुमचे गुरु आहेत. अर्जुन बाण मारतोय पण उपयोग होत नाही. मग आता काय करावं. हूल उठवायची म्हणले. काय अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मारला गेला अशी हूल उठवायची. आणि तुला जर विचारलं तर तू म्हणायचं हो. तो म्हणला नाही मी हो म्हणणार नाही. मग तू म्हण नरोवा कुंजरोवा, चालेल का. हा तेवढं सांगतो म्हणले नरोवा कुंजरोवा. इकडे हूल उठली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा कुणीतरी या रणामध्ये वधिला. द्रोणाचार्यांना पक्क माहित होतं खरं कोण बोलणार आहे. सगळीकडे हूल उठली, अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मारला. द्रोणाचार्य यांनी धर्मराजाला बोलवलं. धर्मराजा तू सत्यवादी आहे, सांग अश्वत्थामा माझा पुत्र मेला का, मारला गेला का. त्यांनी सांगितलं अश्वत्थामा मारला एवढं मी ऐकलं, पण तो नर आहे का कुंजर आहे हे मला माहित नाही. कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती मारला गेला होता. कृष्णाचं कौशल्य येते, मला माहित नाही. नरोवा कुंजरोवा म्हणून आज शब्द अजूनही आपण वापरतो. हा नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली म्हणजे मधलीच भूमिका, धड हे नाही धड ते नाही. आणि मग द्रोणाचार्यांनी डोळे झाकले, म्हणजे मी आता खरं जाणतो. आणि डोळे झाकले, समाधी लावला. डोळ्याचा शांत विचार करून त्यांना पाहायचं होतं खरोखर अश्वत्थामा मेला का. तेवढ्यात कृष्णाने सांगितलं अर्जुना आता बाण मार. डोळे झाकलेत ना, आता बाण मार. म्हणले डोळे झाकलेले असताना, नाहीतर हा द्रोणाचार्य तुला कसा आटोपेल म्हणले, तुझा गुरु आहे तो. अर्जुनाने बाण मारला. अर्थात अशा पद्धतीने हे युद्ध कसं जिंकलं तर कौशल्यानेच जिंकलं. योग्य पद्धतीनेच आपल्याला वापर करावा लागतो आपल्या ज्ञानाचा. याप्रमाणे नरोवा कुंजरो, आतापर्यंत
धर्मराजाचा रथ 4 बोट वरती चालत होता म्हणे पृथ्वीच्या वर, पण त्या दिवशीपासून तो खाली आला. आणि आता धर्मराज यांनी स्वर्गामध्ये प्रवेश केला. स्वर्गारोहण पर्व त्याला म्हणतात. याप्रमाणे आणि या वेळेला काय झालेलं आहे त्याने वर्णन असं केलंय की या सर्वांनी वाचा म्हणजे जी वाणी आहे ती मनामध्ये आणली, मन प्राणामध्ये आणलं, प्राण हे प्रवृत्तीमध्ये आणले, प्रवृत्तीतून अपान, प्राणातून अपान, अपान हे गुद आणि गुदातून मृत्यू देवता. ज्याप्रमाणे पंचत्व याला त्रिगुणामध्ये, त्रिगुणाला अविद्येमध्ये, अविद्येला प्रकृतीमध्ये आणि प्रकृतीला आत्म्यामध्ये एक रूप केलं. आता हे शब्दाने आपण सांगतो, प्रत्यक्षात आपल्याला स्वतःला करणं मुश्किलच आहे. हे ज्याला योग मार्गच लागतो. तेव्हा ते म्हणतात कशा पद्धतीने यांनी आपल्या स्वतःला संपवून टाकलं याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात हे या वेळेला तदेव आत्मप्रति मुक्त बाह्य स्थिती माह, त्या कसे वागले त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि सर्वेंद्रियाणी मनसी प्रविलापित वा नित्यर्था तच्च मनः प्राणे प्राणाधीन प्रवृत्तित्वात तंच प्राणमितरे अपाने तेनाकर्षणात अपान व्यापार उत्सर्गतस्तत्सहित मपानम मृत्योस्तधिष्ठान त्रुदेवतायाम अनये नैवाव दिश्यपि तत्कर्म साहित्ये ज्ञेयम तन्मृत्युम पंचत्वे पंचभूतानामैक्य देहे देहस्यैव मृत्युर्नाम इति भावित वा नित्यर्थः. याप्रमाणे त्यांनी कसं कसं स्वतःला संपुष्ट केलं, समाप्त केलं. पंचत्वाला त्रिगुणामध्ये, त्रिगुणाला अविद्येमध्ये, अविद्येला प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्मा कूटस्थामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये एकरूप करून टाकला. अशा पद्धतीने युधिष्ठिर आणि सर्व हे पांडव शेवटी हे मुक्त झाले, स्वर्गामध्ये गेले. अशा पद्धतीने हे पांडवांचं स्वर्गारोहण पर्व त्यांनी सांगितलेले. त्यानंतर द्रौपदीचे तदाज्ञाय सर्वांनी त्याच पद्धतीचा मार्ग अवलंबिला. आणि यः श्रद्धेत भगवतः प्रियाणाम पांडव सुतानामिति संप्रयाणम, हे पांडवाचं प्रयाण म्हणजे स्वर्गारोहण, हे जो ऐकेल तो देखील मुक्त होईल असं वर्णन केलेलं आहे. लब्ध्वाहरो भक्ती मुपैत सिद्धिम, त्याला सुद्धा भगवंताची भक्ती प्राप्त होईल. हे पांडवाचं स्वर्गारोहण नाम पंचदोषाध्याय 15वा अध्याय इथं समाप्त झाला. यानंतर परीक्षितीला राज्यावरती बसवलं होतं. हा परीक्षित द्विजवर्य शिक्षया, आता तो त्याने विचार केला की आता आपण सर्वत्र एकदा फिरावं, आपण राजा म्हणून आता अधिघोषित झालो, आपल्याला राज्याभिषेक झालाय, पण आता संपूर्ण राज्यामध्ये काय काय चाललंय ते बघावं म्हणून हा निघाला. यथा हि सुत्याभिजात कोविदाः समादिशन, तो सर्वत्र फिरण्यासाठी रथ सिद्ध केला आणि तो निघाला. त्याचं लग्न कोणाशी झालं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. स उत्तरस्य तनयामुपयवे इरावती, उत्तर नावाचा जो त्यांचा मेहुणा होता त्याची मुलगी इरावती नावाची होती, तिच्याबरोबर यांनी विवाह केला आणि जन्मेजय याला पुत्र झाला. स उत्तरस्य तनयामुपयवे इरावती, याप्रमाणे इरावतीच्या बरोबर विवाह केला आणि त्याला जन्मेजयादीश्च चतुरस, त्यांना जन्मेजयादी 4 पुत्र त्यांना प्रसवले. आता हा निघाला. जन्मेजय हा जास्त प्रसिद्ध आहे, त्याने पुढे यज्ञ केल्याचं विवरण आहेच आहे. तेव्हा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये काय काय चाललंय हे पाहण्यासाठी निघाला. त्यांनी अश्वमेध यज्ञ केले, लोकांना दक्षिणा दिली, ब्राह्मणांना दक्षिणा दिली. शारद्वतम गुरुम कृत्वा देवायत्राक्ष गोचरा, शारद्वतम गुरुम कृत्वा, शारद्वत म्हणजे या ठिकाणी कृपाचार्य यांना गुरु केलं आणि कृपाचार्यांना गुरु करून त्यांनी सर्वत्र हा अश्वमेध यज्ञ व्यवस्थित पार पाडला, लोकांना दक्षिणा वगैरे दिली आणि दिग्विजयासाठी निघाला. नृपलिंग धरम शूद्रम ग्रंथम गोमिथुनम पदा, तो निघाला आणि एकदम त्याला नृपलिंगम धरम शूद्रम, एक कुणीतरी शूद्र, एक कुणीतरी वाईट विचाराचा परंतु राजाचा
त्यांनी वेश धारण केलेला असा एक कोणीतरी दिसला आणि तो बैल आणि गाय यांना मारण्यासाठी सज्ज झालाय हे त्यांनी पाहिलं. मग शौनकाने प्रश्न विचारला, अहो तुम्ही म्हणता की कसे हे तो निजग्राह? आम्ही असं ऐकलं की त्यांनी कलीचा निग्रह केला. तो कशासाठी कलीचा निग्रह केला बरं त्यांनी, ते आम्हाला सांगा. आणि हा कोण होता? राजासारखं वेश धारण करणारा कोण होता? नृदेव चिन्नदृक् शूद्र कोसौ गायम पदाहनत. आणि तो त्या गाई बैलांना का बरं मारत होता असा प्रश्न विचारल्यावर त्याने सांगायला सुरुवात केली. मंदस्य मंद प्रज्ञस्य. आणि मग ते म्हणतात, अहो नृलोके पियेत हरिलीलामृतम वचः. काय सांगावं, जगामध्ये आता कृष्ण निजधामाला गेले त्याच वेळेला कलयुग सुरू झालं. आणि कलयुग सुरू झालं त्यावेळेला काय झालं ते म्हणतात, कलयुग ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला निद्रया रेहते नक्तम. लोकांचा धर्मावरचा विश्वास ढळायला लागला. लोक चंचल वृत्तीचे झाले, मंद भाग्याचे झाले. मंदस्य मंद प्रज्ञस्य. मंद भाग्य मंद प्रज्ञ लोक झाले. आणि निद्रया रेहते नक्तम देवा दिवावाच्य व्यर्थ कर्म भी. लोक व्यर्थ कर्म करू लागले. केवळ अहो दिवसा लोक कर्म करतात, रात्री झोपतात. आणि या वेळेला दिवसाचे कर्म त्यांचे कधीच धर्माचे नसतात. रात्र तर त्यांचे आयुष्य हरण करते. तेव्हा अशा मंदस्य आलस्य नक्तम रात्र उद्वय आयुस्त निद्रया रिहते. त्यांचं आयुष्य निद्रा हरण करते. परंतु त्यांना दिवा अन्नीच. परंतु दिवा म्हणजे दिवसा सुद्धा ते धर्मकर्म करत नाहीत. म्हणजे त्यांचा अर्थ त्यांचं जीवन व्यर्थच आहे असं ते सांगायला लागले. मग सूत म्हणतात, शौनकादिका हो तुम्हाला मी सांगतो. हा राजा या ठिकाणी परीक्षित सर्वत्र आपल्या सार्वभौम राज्यामध्ये काय काय चाललंय हे पाहण्यासाठी निघालेला होता. तो रथ सिद्ध केला होता त्यांनी. स्वलंकृतम श्याम तुरंग योजितम. कसे श्यामकर्ण घोडे त्यांनी लावले होते आपल्या रथाला. आणि आपला ध्वज लावलेला होता. आणि कुठे कुठे फिरले तर दिग्विजय करण्यासाठी भद्राश्व केतुमाल भद्राश्व हे सगळे द्वीप आहेत. त्याचं वर्णन आपल्याला पंचमस्कंदात प्राप्त होतं. भद्राश्व केतुमाल आणि भारत. भारत हा वेगळा द्वीप होता, तो जम्बूद्वीप म्हणतो आपण त्याला. भारत, उत्तर कुरु, त्यानंतर किंपुरुष हे सगळे वर्ष तो फिरला. म्हणजे आजच्या भारतापेक्षाही किती व्यापक त्या काळातला भारत देश होता किंवा आपलं सगळं राज्य होतं. भद्राश्व केतुमाल भारत उत्तर कुरु किंपुरुष हे वर्ष होते. सगळीकडे फिरत 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 काय ऐकू आलं त्याला, प्रगीयमानांच्या यशहा. जिथं जिथं जावं तिथं तिथं कृष्णाचंच यश. कोणालाही विचारा काय कृष्ण होते, काय त्यांचं वैभव, काय त्यांची लीला, काय त्यांचं अलौकिक सामर्थ्य. आणि नुसतं कृष्ण नव्हे, कृष्णाचं महात्म्य सगळीकडे ऐकू येत होतं. त्याच वेळेला पांडवांचंही ऐकू येत होतं. काय तुमचे आजोबा, अहो काय सांगावं त्यांचं वैभव, काय सांगावं त्यांचा पराक्रम. तो म्हणायला लागला, काय हो काय असेल कृष्णाचं, काय मोठेपणा असेल कृष्णाचा. कारण हा लहानच होता. कृष्ण निजधामाला गेले तेव्हा यांची भेट कुठे झाली, त्या दरम्यान नाही झाली. त्यामुळं कृष्णाला पाहण्याचा योग आला नाही. कृष्णाचं फक्त महात्म्य ऐकलं. ते परमसंतुष्ट. जिथे जिथे जावं तिथे तिथे हे सगळं अलौकिकता दिसू लागली. महाधना निवासांशी ददौ महा. लोक त्यांना आल्याबरोबर स्वागत करायचे, राजा म्हटल्याबरोबर स्वागत करायचे, धन वगैरे अर्पण करायचे. त्याचप्रमाणे त्यांना उपहार अर्पण करायचे, त्यांची नम्रतेने सेवा करायचे. यानंतर स्निग्धेषु पांडुषु जगत आणि पांडवाबद्दलची कीर्ती गायची. हा एके दिवशी विचारायला लागला, तस्येवं वर्तमानस्य पूर्वेषां मृत्युमन्वहन नाती दूरे किलाश्चर्यं दासे तन्निबोध मे. आणि एके दिवशी असंच बोलता बोलता एका झोपडीमध्ये गेला. झोपडीमध्ये गेल्याबरोबर एक म्हातारा मनुष्य तिथे बसलेला होता. त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं. आता वय खूप झालेलं होतं. त्याचप्रमाणे अंगम पलितम वलितम, सगळं अंग थरथर कापत होतं.
दाढी मिशा पांढऱ्या दोट्ट पडलेल्या होत्या आणि सगळ्या अंगाला वळ्या पडलेल्या, वली पलित झालेला त्या या झोपडीमध्ये डोकावलं. झोपडीत डोकावल्यानंतर म्हणले कोण आहेत आपण? ते म्हणे मी राजा आहे. मला हा पांडवांचा मी पौत्र आहे, नातू आहे. मला परीक्षित म्हणतात. असं का म्हणे? कुणीकडे आले? काही नाही म्हणे, थोडी तहान लागली म्हणून आलो, पाणी पिले. आणि मग म्हणाले, बाबा तुम्ही पांडवांचं राज्य पाहिलं का? पाहिलं का? अहो पांडवांच्या राज्यातच मी जगलो, मग तुम्ही आता माझ्याही राज्यात जगतात आणि पांडवांच्याही राज्यात जगलात. काय फरक आहे म्हणजे पांडवांचा आणि माझ्या राज्यामध्ये? धर्म पदैकेन चरण. ते म्हणे तुझ्या राज्यात आणि पांडवांच्या राज्यात फरक काय आहे हे मला नाही सांगता येणार, पण मी तुला एक सांगतो की आता धर्माचे त्यावेळेला 4 पाय होते, आता फक्त एकच पाय शिल्लक राहिला धर्माचा. धर्म 4 पायाने त्यावेळेला होता. आणि ते म्हणे म्हणजे काय झालंय? ते म्हणे असं, तुला आता मागची घटना सांगतो. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की मागे एकदा पांडवांच्या राज्यामध्ये मी असाच या झोपडीमध्ये मला अनेक वर्षापासून राहतो, आताही राहतोय. त्यावेळेला या झोपडीमध्ये घटना अशी घडली की रात्र झालेली होती. धो 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 पाऊस कोसळत होता, सर्वत्र विजा चमकत होत्या, आभाळ गच्च दाटून आलं होतं आणि नदी दुथडा वाहत होती, दुथडी भरून वाहत होती. आणि या वेळेला एक तरुण स्त्री, तिचं लेकरू हे पलीकडच्या तीरावर होतं. आता ते आणायचे तर ते कसं आणणार? तिने ते त्याला झोक्यामध्ये ठेवलं आणि ती आली इकडच्या तीरावरती. का तर ती काटे कुठे गोळा करण्यासाठी आली आणि ती लेकरू तसंच राहिले. आणि ती मला म्हणाली की महाराज आता अंधार पडलाय, रात्र झाली, माझं लेकरू पलीकडच्या तीरावर आहे, आता या एवढ्या प्रवाहात मी कसं जाऊ? तर तुम्ही मला थोडा काळ, थोडा वेळ तुमच्या झोपडीमध्ये राहायला जागा द्या, सकाळ झाली म्हणजे मी जाईन. या वेळेला तिचं लेकरू तिकडं, तिचं लक्ष सगळं तिकडं होतं. मलाही त्याची काळजी वाटू लागली आणि आम्ही दोघंही रात्री त्या ठिकाणी थांबलो. सकाळ झाल्याबरोबर ती उठली आणि पोहत पोहत पलीकडे गेली. तिने पलीकडच्या तीरावरून आपल्या मुलाला घेतलं आणि ती निघून गेली. या वेळेला तो म्हणतो की माझ्या मनामध्ये ती जरी तरुण होती आणि आम्ही एकांतात होतो तरी मला तिच्याबद्दलची इच्छा निर्माण झाली नाही. पण आता काय झालं? पण आता मात्र असं वाटतं की अरे आपण एवढ्या एकांताचा मात्र लाभ घेतला नाही, याचं दुःख आज होते. आज मी आता म्हातारा आहे, माझं वय झालंय, पण मला त्याचं दुःख होतंय. हा मनातला बदल कसा झाला? माझ्या मनात ही वासना आता का निर्माण झाली, याचं काय कारण आहे? आणि मग मात्र राजा म्हणतो अरे आता याचा शोध घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल. आणि राजा तिथून निघाला. त्याने त्यांचं मत ऐकलं आणि तिथून तो निघाला. पाहिल्याबरोबर त्याला एक चित्र दिसलं, बैल आणि गाय. गाय रडत होती आणि बैल तिला समजावित होता. धर्म उवाच कच्चित भद्रे नाम या आत्मनस्ते विच्छायासी मळायते सन्मुखेन आलक्ष्ये भवती मंतराधिम दूरे बंधुम शोची कंचनांब. ती रडत होती गाय आणि हा धर्म म्हणजे बैल तिला विचारत होता, अगं तू का रडतेस? या वेळेला नुकताच राजा तिथे येऊन थांबला होता आणि राजा यांचा संवाद ऐकत होता. काय चाललंय यांचं बोलणं? मूक वदनाने ती बोलत होती आणि हाही तिला विचारत होता, काय झालं तुला रडायला? म्लायते षण्मुखेनं, का तुझं चर्या अशी म्लान झाली आणि का रडू लागली? पादर नूदम शोटची मैक पाद. हा धर्म म्हणतो, हे बघ तू रडतेस, माझ्यावरही तीच आपत्ती आली. कोणती? माझे 3 पाये गेलेत, एकच पायावर मी राहिलोय. कोणकोणते पाये गेलेत? तप, शौच आणि दया, हे 3 पाये गेलेत. तप संपलं, कृष्ण गेल्याबरोबर तपही संपलं. दया आणि शौच, सत्य थोडंफार शिल्लक आहे आणि म्हणून सगळे दुष्ट लोक जन्माला आलेत. तेच पृथ्वीचं राज्य भोगू लागलेत. अरक्षमाणा स्त्री उर्वी बालान शोचस्य ते पुरुषा दैरी वार्तान. का ग तू का रडतेस? माझे 3 पाय तुटले म्हणून तू रडतेस का? अगं तुला असं वाटतंय का की पृथ्वीवर कोणी आता पृथ्वीचं रक्षण करायला शिल्लक राहिला नाही म्हणून तू रडतेस का? अरक्षमाणा स्त्री उर्वी बालान, स्त्रियांचं रक्षण करायला
बालकांचं रक्षण करायला कोणी राहिलं नाही म्हणून तुला रडू येते का? वाचम देवीम ब्रह्मकुले कुकर्म न ब्रह्मण्य राजकुले कुलाग्र्यान. आणि खा पी मौज कर अशी आजच्या लोकांची स्थिती आहे म्हणून तुला दुःख होतंय का? धर्म विचारतो. स्नान व्यवाय मुख जीव लोकम यद्बांबते भूरी भरावतार. केवळ आंघोळ करायची बस. काय करायचं? काही नाही. धर्म नाही, कर्म नाही, पूजा नाही, अर्चा नाही, आचमन नाही, शौच नाही, काही नाही. काय करायचं? काही नाही. स्नान करायचं, पावडर लावायचं, भांगपट्टी काढायची आणि केवळ कलप लावायचा, आपल्या स्वतःला नटायचं, थटायचं आणि बाहेर निघून जायचं. अत्तर लावायचे, स्प्रे मारायचे आणि बाहेर निघून जायचं. हे आजचं सगळं जीवन आहे. हे याच्यात लिहिलंय त्यांनी. स्नान व्यवायो, स्नान करणे फक्त, बाकी काही नाही. धर्मकर्म नाही. व्यवायो म्हणजे केवळ आपल्या भोग लोलुप वृत्तीने वागणे. आणि मुखजीव लोकम, असे जीव लोक झालेत, असे लोक झालेत आणि हे भूमीला भार आहेत. असे लोक भूमीला भार आहेत म्हणून ते म्हणतात, म्हणून तुला रडू यायलंय का? तुझ्यावरती एवढा भार झालाय म्हणून. असं कालेर वाते बोलले लांबली असा. आणि हे ऐकल्याबरोबर ती म्हणते, धरणी बोलते, पृथ्वी बोलते. तुम्ही म्हणाल पृथ्वी कशी बोलते हो? आहे. प्रत्येकाला वाचा आहे. कोणाला वाचा नाही हो? सगळ्यांना वाचा आहे. प्राणी सुद्धा एकमेकांशी बोलत असतात. आपल्याला ते ऐकू येत नाही किंवा कळत नाही, पण त्यांचं बोलणं अंतर्मनात चाललेलंच असतं. ही जमीन सुद्धा बोलते. कारण प्रत्येक जर माऊलींनी जर भिंत चालवली का, कशी चालवली? अहो चैतन्य सगळीकडे, हेच त्याने दाखवलं. विश्व चैतन्यवाद म्हणजे काय? विश्वामध्ये सर्वत्र चेतना आहे आणि चेतना आहे म्हणजे त्याला ज्ञान आहे. ज्ञान आहे पण ते ज्ञान वाचेने आपल्यासारखं त्याला व्यक्त करता येत नाही, पण त्याची कुठली तरी भाषा आहेच आहे. प्रत्येकाची भाषा. अहो या मधमाशांची सुद्धा भाषा असते. मधमाशांना सुद्धा त्यांची एक भाषा आहे म्हणे. त्यांच्या भाषेतूनच मधमाशा एकमेकाशी संवाद साधतात. मुंग्यांना त्यांची भाषा आहे. मुंग्या एकमेकाशी संवाद साधतात. भाषा कोणाला नाहीये, फक्त आपल्याला ते कळत नाही एवढंच. ते म्हणतात, धरणी म्हणते, भवान ही वेदत सर्वम. हो, तुम्ही सगळं जाणता आणि भगवान हा ईश्वर कृपाळू आहे हे मी जाणते. सत्यम शौचम दया शांती त्याग संतोष आर्जवम. भगवंताचे 39 गुण सांगितलेत. धरणींनी भगवंताचे देव किती गुणांचा आहे ते 39 महागुण सांगितलेत. कोणकोणते? सत्य, शौच, दया, शांती, शांतीने क्षांती, त्याग, संतोष, आर्जव, आर्जव म्हणजे रुजुता, शम, दम, तप, साम्य, तितिक्षा, उपरती, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शौर्य, तेज, बल, स्मृती, स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणून टिळक म्हणत होते. का? तर स्वातंत्र्य हे देवाचं लक्षण आहे. देवाचं, देव भगवंताचं ते लक्षण आहे. भगवंताचं ते गुण आहेत. भगवंताचे ते हे गुणधर्म आहेत. म्हणून स्वातंत्र्य, कौशलम, कांती, धैर्य, मार्दव, प्रागल्भ्य, प्रश्रय, शील, ओज, बल, भग, गांभीर्य, स्थैर्य, आस्तिक्य, कीर्ती, अनहंकार, अनहंकार वृत्ती, अहंकार रहितता. येथे चान्याच्या भगवन नित्यायत्र महागुणा. हा एवढे 39 भगवंताचे नित्य गुण आहेत. भगवंताजवळ हे आहेच. म्हणून सावरकरांनी म्हटलंय ना की तुला वेगवेगळ्या लोकांनी नावं दिलेली आहेत. स्वतंत्रतेचे स्तोत्र सांगत असताना त्यांनी म्हटलंय की मुनिजन परब्रह्म वदती. तुला या मुनी लोक परब्रह्म म्हणतात. तू सूर्याचे तेज उदतीचे, गांभीर्य ही तुझी. गंभीरता हे देवाचा धर्म आहे. सूर्याची तेज हे भगवंताचा धर्म आहे. स्वातंत्र्य हा त्याचा धर्म आहे. आणि म्हणून या गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली जी लाली विलसते ती तुझीच लाली आहे. म्हणून स्वतंत्रते भगवते हे तुझं स्वरूप आहे. तुला वेगवेगळ्या नावाने लोक वेगवेगळे पुकारतात, तेव्हा हे स्वातंत्र्य हाच मानवाचा खरा अधिकार आहे. कारण भगवंताचा तो गुण आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मादेव बहुतीथम. आणि याप्रमाणे तिने धरणी पृथ्वी बोलू लागली आणि पृथ्वी म्हणते अशा भगवंताच्या, अहो काय सांगू, आतापर्यंत भगवंताचे चरण माझ्या अंगावर होते. ती किती गोड बोलते.
ती म्हणते आतापर्यंत भगवंताच्या चरणांनी मी पुलकित होत होते, त्यांचे चरण माझ्यावरती पडले की मला आनंद वाटायचा, ते चरण आज राहिले नाहीत. ही पृथ्वी म्हणते. प्रेमावलोकजस्मिद्वगुजल्पैहि रोमोत्सवो मम यदंग्री विटंकिताया. रोमोत्सवो म्हणजे माझ्या अंगावर रोमांच उभा राहत असत. कृष्णाने पाय ठेवला की मला अंगावर रोमांच. बाबा काय कृष्णाचा स्पर्श आहे. पण आज तो स्पर्श माझ्या जवळ नाही, म्हणजे कृष्ण पृथ्वी सोडून निघून गेले, म्हणून मला दुःख होतंय. परीक्षित नाम राजर्षे, आणि परीक्षित नावाचे राजे आहेत म्हणे, ते चांगलेत, आणि ते प्राची सरस्वती पूर्ववाहिनी सरस्वतीवर ते आहेत, तिथं आलेले आहेत. तेवढ्यात परीक्षित तिथं आले. पूर्ववाहिनी सरस्वती, जिथे सरस्वती पूर्व दिशेला वाहते अशा ठिकाणी ते आले. आणि आल्याबरोबर सूत म्हणतात शौनकादिका हो, तो जो हातामध्ये धनुष्यबाण धारण केलेला, केवळ राजाचा वेळ धारण केलेला जो होता, कली होता तो. त्यांनी विचारलं, ए कोण आहेस रे तू, आणि तू या दोघांना का मारतोस, त्यांनी काय वाईट केलं तुझं. हे काही मारणारे हे पशु म्हणजे काही हिंस्र प्राणी नाहीये, गाय आणि बैल आपल्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांना तू का मारतोयस. तत्र को मिथुनम राजा हन्यमानमनाथवत दंडहस्तंच वृषण नृपलांछनम ददृशे नृपलांछनम. राजाचा तर वेश धारण केलाय, तुझ्या हातामध्ये तलवार कशी काय रे. तलवार माझ्या हातात असली पाहिजे, तू कोण आहेस सांग हातात तलवार धारण करणारा, आणि तू यांना का मारतोस. 3 पायाने हा लंगडा आहे, हा बैल 3 पायाने लंगडा झालेला तू मारतोयस. आणि गांच धर्म दुघान दिनाम, आणि ही गाय बिचारी धर्माने वागणारी आहे, ती दूध देणारी गाय आहे, आपल्याला उपयुक्त गाय आहे, आणि तिला तू पायाने लाथ मारतोस. कोण आहेस तू सांग, थांब आत्ताच्या आत्ता मला उत्तर दे, नाही तर माझ्या बाणाचं शिकार तुला व्हावं लागेल. विवत्साम साधुनाम. पहा ते बिचारे दोघं रडतायत आणि पपृच्छमारूढ बिचारे आर्ततेने ओरडतायत, रडतायत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, आणि तू त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोस. नरदेवोसी वेशेन नटवत कर्मणात द्विजाहा. एखाद्या नटाप्रमाणे, अभिनेताप्रमाणे तू नुसता अभिनय करतोस. मला माहिती तू क्षत्रिय नाहीयेस, कारण क्षत्रिय एकटा मी आहे, सार्वभौम राजा आहे मी, ओळखलं का मला. आणि मग तो गाई आणि बैलाजवळ जातो. गेल्यानंतर राजा म्हणतात, हे गाई रडू नकोस, तू माझी आई आहेस, तू धरणी आहेस, तू रडू नकोस. बैलाला सांगतात तुम्ही धर्म आहेत, तुम्ही रडू नका. मारुदिरंब भद्रंते खलाना महिषास्तरी. तुम्हाला काय वाटलं, कृष्ण निजधामाला गेले, कृष्ण पृथ्वी सोडून गेले म्हणजे काय, या ठिकाणी सगळे लोक चोरडा माजला काय, सगळे काही मनाने वागतील तसे त्यांना मी वागू देईल काय. या सर्वांना शासन करणारा मी आहे, महिषास्तरी. माझ्या हातात शस्त्र कशासाठी आहे. यसे राष्ट्रीय प्रजा सर्व, सगळ्या प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पांडव जरी गेले असले, कृष्ण गेले असले, तरी माझ्यावरती जबाबदारी आहे. जो मत्त आहे, उन्मत्त आहे, त्याला मी बरोबर शासन करणार. आता येणं वदिष्यामी, थांबा, त्याला आत्ताच्या आत्ताला ठार मारतो. म्हणून धनुष्यबाण हातात घेतलं आणि मारणार. एवढ्यात आख्या हे वृषभद्रंत तो हातात धनुष्यबाण घेऊन मारणार, एवढ्यात तो शरण आला. महाराज मला मारू नका, माझे शस्त्र मी खाली टाकून दिले. अनागसाम, हे पहा, मला मारू नका, मी तुमचं काहीच वाईट केलं नाही, मला मारू नका, मी निरागस आहे, मला मारू नका. अनागस्तवे भूतेषु. का रे, मग तू यांना का मारतोस, तू यांना या दोघांना मारण्याचं तुझं काय कारण आहे सांग. राज्यो ही परमो धर्म. हे पहा, धर्माचं शासन हा मी चालवणार आहे, स्वधर्माचं स्थापन करण्यासाठी मला अधिकार दिलेला आहे. हे ऐकल्याबरोबर धर्म म्हणतात, हो बरोबर आहे, देवानी हा अधिकार राजालाच दिलेला आहे. अत्रानुरूपम राजर्षे बिमृष स्वमनीषया. राजा म्हणतो, धर्म ब्रविष्य धर्मज्ञ धर्मोसी वृषरूप धृक. वृषरूप धृक, तुम्ही वृषरूप म्हणजे बैलाचं रूप धारण करणारे तुम्ही धर्मराज आहात, तुम्हाला नमस्कार असो. म्हणून राजाने धर्माला नमस्कार केला, बैलाला नमस्कार केला, आणि त्याला सांगितलं तपश्चौचम दया सत्यमिती पादा कृते कृता. कृतयुगामध्ये धर्माला 4 पाय होते. एक एक युगात एक पाय कमी होत गेला. कोणकोणते, तर धर्म, तप, शौच, दया आणि सत्य हे कृतयुगात होते. नंतर एक पाय कमी होत 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 आता फक्त एकच पाय शिल्लक राहिला.
आणि तपाची जागा गर्वाने घेतली, शौचाची जागा आसक्तीने घेतली, दयेची जागा उन्मादाने घेतली आणि सत्याची जागा असत्याने घेतली. आता सत्य थोडं शिल्लक आहे, एक कणभर सत्य, बाकी सगळं असत्य. सगळं जसं आपण शुगर कोटेड औषध देतो, फक्त साखर तोंडाला लागावी एवढं गोड असतं, बाकी ते कडूच असतं. तसं फक्त सत्य वाटावं एवढं सत्य, बाकी सगळं असत्यच आहे. आणि आता थांबा, मी आत्ताच्या आत्ताला ठार मारतो म्हणून तम जिघांसो ममै प्रेत्य व्यायम, हातामध्ये तलवार घेतली आणि मारायला तयार झाला. एवढ्यात तो घाबरला. महाराज 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 मला क्षमा करा. शरण आलेल्याला मारत नसतात असा क्षत्रियाचा नियम आहे ना. तेव्हा पतितम पादयोर वीराहा, त्यांच्या पायावर पडला, डोकं ठेवलं, क्षमा करा, माझं चुकलं, मला क्षमा करा. दीनवत्सला, माझ्यावर दया करा, मी तुम्हाला शरण आलो. आणि शरण्यो नावधे श्लोक्य, शरण आलेल्याला कुणी मारत नसतं, त्याचा वध करत नसतं, असा धर्म आहे ना. आणि धर्माचे तर तुम्ही परिपालक आहात. तेव्हा राजा म्हणतो, वा, तू नमस्कार केलास, हात जोडलेस, बोल तुझं काय म्हणणं आहे. लोभो नृतम चौर्य मनार्यम हो. तो म्हणाला, महाराज तुम्ही म्हणता तू कोण आहेस, तू कोण आहेस. मी कली आहे, तू का आलास. अहो कृष्णानेच मला जायला सांगितलं. कृष्ण म्हणाले आता तुझा प्रभाव आहे, तू जा. आणि म्हणून मी आलो, कृष्णाने पाठवल्यामुळे आलो, मी काही मनाने नाही आलो. लोभो नृतम, हे पा, मी कली आहे आणि अधर्माचा साजक आहे. मला तुमच्या राज्यात अजिबात राहायचं नाही. तुम्ही एवढे मोठे राजे आहात, तुमच्या राज्यामध्ये मला नाही राहायचं, पण हा काळच माझा आहे. मी या राज्यात नाही राहिलो तरी बाजूला तरी राहणारच आहे, कारण देवानेच मला पाठवले. तेव्हा दुष्टता, धर्मत्याग, चोरी, खोटं बोलणं, लोभ, कपट, कलह, हे सगळे माझे मित्र आहेत, माझे कुटुंबीय आहेत. आणि या सगळ्यांसोबत मी राहणार आहे. माझं कुटुंब फार मोठं आहे, मी काही एकटा नाही. फक्त काय टिकोबा टिकाई असं नाही आहे माझं. मी फक्त मी आणि माझी बायको एवढं नाही. मी आहे, माझी बायको आहे, माझे पोर आहेत. मला काही केवळ हम दो हमारे दो नाही आहे. माझे किती पोराचं लेंडार आहे. 8-10 पोरं आहेत मला, 8-10 पोरी आहेत, पुन्हा त्यांचे जावई आहेत, सुना आहेत, लेकी आहेत. बाबा 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 एवढे कोण कोण आहेत. ते म्हणतात, हो, चोरी, दुष्टता, धर्मत्याग, दरिद्रता, कपट, कलह, दंभ, खोटं बोलणं, लोभ, पाप, हे सगळे माझे सोयरे नातेवाईक आहेत आणि या सगळ्यांच्या सोबत मी राहतोय. तम वर्ती तम धर्म बंधो, याप्रमाणे मी या ठिकाणी. तुम्ही इथं नाही राहायचं म्हणले, तुमचं प्रस्थान, तुम्ही आलात कुठून, तुम्ही तिकडे जा. तुम्ही भारतामध्ये यायचंय तर तुम्हाला व्हिसा तेवढ्या पुरता मिळेल, कायमस्वरूपी राहता येणार नाही, कारण तुम्हाला इथलं नागरिकत्व मिळणार नाही. ते म्हणले, बर मग तुम्ही जिथं आला तिथून परत जा. ते म्हणे, हो, पण ब्रह्मावर्तामध्ये मी राहणार नाही, पण मला या जगात राहायचंय. मग आता मला देवानीच पाठवलंय. कली म्हणतो, यत्र क्वचन वत्सामी, महाराज तुमच्या आदेशाने मी राहील, आता तुम्ही मला स्थानबद्ध करा. राजा म्हणतो, ठीक आहे, देवानी तुला पाठवलंय तर स्थानबद्ध म्हणजे मिसाखाली अटक केलं, इथून बाहेर जायचं नाही. जसं एखाद्याला अटक केलेली असती आणि त्याला सांगतं की दर आठवड्याला कोर्टामध्ये येऊन हजेरी द्यायची आणि जायचं, दर आठवड्याला यायचं, तुमच्या हजेरी द्यायची मग जायचं, म्हणजे तो दुसरीकडे जाऊच शकत नाही. त्याला बाहेर परदेशात जायला बंदी. इथं या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली, त्याला स्थानबद्ध करण्यात आलं. आणि मग परीक्षित म्हणतात, ठीक आहे, तुला मी दंड देतो, तुला मी राहायला जागा देतो, पण तू इथून पुढे हलायचं नाही. दुसरीकडे कुठे गेलास की माझ्याशी गाठ आहे. म्हणजे कोणत्या, मला फ्लॅट द्या ना, मला रो हाऊस द्या, मला फ्लॅट द्या. ते म्हणले, देतो. कोणकोणते पाहिजेत सांग. मला द्यूतम, मला 4 रो हाऊस पाहिजेत. म्हणले 4. कोणते? द्यूतम, पत्ते, द्यूत, सारीपाट, हे एक मला द्या. दुसरं पानम, दारूचा मला अड्डा पाहिजे. तिसरं वाईट स्त्रियांची संगती, वेश्या. आणि सुना म्हणजे हत्या, जिथे लोकांचा निर्दयपणाने खून होतो ती जागा मला द्या. अशा 4 हे मागितले, बंगले मागितले. राजा म्हणला, हरकत नाही, हे 4 बंगले तुला. आता याच्या 4 बंगल्याच्या बाहेर यायचं नाही.
तरी तू जाईस ना. काय झालं म्हणले, का जाईनच. नाही म्हणले महाराज तुम्ही दिले 4, पण हे 4 मधून मला काही सगळ्यांना एकत्र राहील, हे सगळे आमच्या 4 मुलांसाठी झाले, पण माझ्यासाठी मला सगळ्यावर नियंत्रण ठेवायचे. माझ्या आणि माझ्या बायकोला एक स्वतंत्र पाहिजे अजून. ते 4 मुलासाठी झाले, मग हे स्वतंत्र अजून कोणतं पाहिजे की जिथून मी सगळीकडे लक्ष ठेवीन. कोणतं पाहिजे, सोनं पाहिजे. कारण भांडण सोन्यातूनच होतं, खून सोन्यातूनच होतो, वाईट संगती सोन्यातूनच लागते. त्याप्रमाणे काय पत्ते वित्ते सगळं सोन्याच्याच मार्गाने चालतं. कारण वाईट मार्गाने मिळालेलं सोनं शेवटी वाईट मार्गाने माणसाचा अधर्माने नाश करतं. म्हणून ते म्हणतात पुनश्च याचमानाय पुन्हा विनंती केली जात रूप मदात प्रभू. जात म्हणजे जात रूप म्हणजे सोनं. राजा म्हणलं बरं घे सोन्यात राहा. आता बस म्हणलं, आता अशी जागा मिळाली की जिथून मला सगळीकडे व्यवहार करता येईल. ततो नृतम मदम कामम. का सोन्यातूनच खोटं बोलणं येतं. पहा ना, एखाद्याजवळ सोनं आहे, तो खोटं बोलून सांगतो किंवा खोटेपणाने सोन्याचा व्यवहार करतो, फसवाफसवी करतो. कशातून होते, सोन्यातूनच होते. मदम, सोनं असलं की मद निर्माण होतो. माझ्याकडे एवढं सोनं आहे, माझ्याकडे, मी कोणाला घाबरतो का, मी कोणाला भीक घालील का, मद येतो. काम, सगळे वैभव संपत्ती मिळाली की आपोआपच लोभ वाढतो, रज वाढतो, रजोगुण ऐशारामी प्रवृत्ती वाढते, त्यातूनच वाढते. वैर वाढतं. याप्रमाणे हे सगळं एका सोन्याच्या माध्यमातून होतं. अमुनी पंचस्थानांनी हे धर्म प्रभाव कलिही असे 5 स्थानं त्याला दिले. आणि मग राजा म्हटला आता या 5 स्थानापासून दुसरीकडे जायचं नाही. नाही महाराज, नाही जात असं म्हणून तो निघून गेला. त्याला स्थानबद्ध केलं आणि अवतरेण दत्तानी यांनी हे 5 स्थानं दिले आणि तिथून त्याला घालून दिलं. हे प्रतिसंध आश्वास्य महींच्या समवर्ध येतं. आणि या गाई बैलांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. प्रतिसंधला आश्वास्य महींच्या समवर्ध येत. मी आता योग्य शासन करील, धर्माने सगळं चालवील, काळजी करू नका तुम्ही, असं म्हणून त्यांनाही आश्वासित केलं. आणि तिथून राजे गजाव्यये महाभाग आपल्या आपल्या मूळ हस्तिनापुराला आले. आता यानंतर पुन्हा राजा असंच आपल्या राज्याची पाहणी करत करत तो शिकारीला कसा देईल, मृगयेला कसा देईल आणि तिथून राजाला शाप कसा होईल त्या संबंधीचं जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. म्हणजे आता उद्याच्या चिंतनामध्ये परीक्षितीला शाप. राम पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमंजनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे हरे राम राम राम